ओ भाई मला इथे हरिण दिसलेत भाई. हे बघा इकडे आहेत आणि इथे सुद्धा आहेत गाईस, 3-4 आहेत. सो घाबरून मागे जातं वाटतं. इथे भाई बघा 5-6 गाईस हरिण आहेत इथे टोटल. आणि मी नेहमी सांगत असतो आरेमध्ये कचरा करू नका. हे बघा हे हरिण जे आहे ते प्लास्टिक खात आहे भाई. गाईज ॲक्च्युली हे हरिण नाही आहेत. ह्यामध्ये भाई सांबरसुद्धा मी बघितलं. सांबरचे जे शिंग वगैरे असतात. सो इथे मारामारी चालली आहे दोघांची, मी दाखवतो तुम्हाला. हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड. तर मित्रांनो ब्लॉग स्टार्ट होतो आहे आरे कॉलनीमधून. आणि भाई सध्या 7 वाजतात आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करतो आहे. सो मी सध्या चालत खूप पुढे आलो कारण मला काहीशे जागा वगैरे बघायच्या होत्या. सो म्हणून मी आज पुढे आलो. तर माझ्या घराच्या आसपास जितके काही स्पॉट वगैरे होते ते मी तुम्हाला दाखवले. आणि आता मी सुद्धा घरापासून खूप लांब येण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन जागा शोधण्याचा प्रयत्न करतोय. गाईस तुम्ही जो शिंगावाला प्राणी बघितला त्याचं नाव काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तो सांबर वाटतोय कारण की आपल्या सगळ्यांना शाळेत शिकवलं गेलं आहे लहानपणी. याची धडे वगैरे असायचे पुस्तकात. भाई या झाडाची साईज बघा. या झाडासमोर खूप छोटा वाटत असेल आणि याची रुंदी खूप मोठी आहे, इथून इथपर्यंत आहे. सो भाई खूप मोठं झाड आहे खरं. तुम्ही सुद्धा या साईजचं झाड वगैरे बघितलं असेल तर कमेंट करा. मी घरून येताना लिची आणली होती, अजूनही 2 होत्या पण त्या मी खाल्ल्या. सो आता हे खाऊया. ओ भाई जागा बघा किती खतरनाक वाटते. हे बघा भाई आरे डेअरी ही आहे, पूर्ण आरे डेअरी. सो ही सध्या बंद आहे. हे बघा भाई ही जागा पूर्ण खंडर झाले. हे बघा भाई हे झाड बघा भाई साहब. गाइस इथे हॉरर स्टोरी वगैरे भाई इथे पूर्ण शूट करू शकतो. हा जो प्लेस आहे ना भाई खरंच खतरनाक दिसतोय. हे पूर्ण सूर पारंब्या जे आहेत त्या लटकतात आणि इथे भाई शिड्या वगैरे. नारळाचे नाही पण हे मला सुपारीचं किंवा कसलं तरी झाडे दिसत आहेत. सो हे पूर्ण लाईनीत लावलेत भाई इथे. तो हे त्या काळात दूध काउंटर वगैरे असेल. जिथे हरिण असतात त्याच्या आजूबाजूला बिबट्या सुद्धा असू शकतो, ज्याला आपण लेपर्ड बोलतो. सो खूपशा वेळेस बिबट्याने हरणाची शिकार वगैरे केली आहे. सो त्यांच्या आसपास कधीही असू शकतो, म्हणून चालताना केअरफुल राहावं लागतं. भाई कधीही कुठूनही येऊ शकतो बिबट्या. आणि भाई मी काल व्हिडिओ टाकली होती, एक शॉर्ट व्हिडिओ जी होती तुम्ही बघितली असेल, जी कविता मैंने लिहिली होती. तर एकाने मला कमेंट केली है कि भाई चाय के चक्कर में तुझे बिबटा उठा के लेके जाएगा. सो भाई ये सच है भाई, कभी भी बिबटे लेके जा सकता है उठा के. अभी मैं जिधर हूँ भाई इधर से भी लेके जा सकता. गाइस खूपशे लोक कमेंट करतात पण मला भाई नक्की कळत नाही आहे की कोण कमेंट करता आहे, कारण की यूट्यूबवरती नावं भाई हलते भलते येत आहेत आणि त्यामुळे मला नक्की करत नाही की नक्की कोण कमेंट करते किंवा मला नावं वगैरे दिसत नाही आहेत. सो कधी कधी मला असं वाटतं की भाई माझा फ्रेंड सर्कलच असेल आणि ते लोक अशी माझी मजा घेण्यासाठी कमेंट करतात. बट इट्स ओके गाईज, मला कोणीही कमेंट करू शकतात आणि काही लोक मला चुका वगैरे मला सांगतात. सो त्यासाठी थँक्यू, कारण की चुका कळणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. की मी ब्लॉगमध्ये काय काय बोलतोय किंवा मी कुठल्या पक्षीचं झाडाचं वगैरे नाव वेगळं घेतोय, चुकीचं घेतोय. सो कमेंट तुम्ही करू शकतात. आणि काही असं नका समजू की तुम्ही कमेंट केली आणि मी ती गोष्ट दाखवली नाही, ती गोष्ट केली नाही आहे. मला जो स्पॉट किंवा जी गोष्ट तुम्हाला बघायची आहे सो ते मी करणार, बट ती हळूहळू होणार, एकदम नाही करू शकत मी, कारण की बाहेर जाण्यासाठी किंवा ती गोष्ट शोधण्यासाठी मला थोडासा टाईम लागेल. सो त्यासाठी चलो भाई पटापट जाऊया घरी. हे बघा भाई इथे वणीचा पाडा आहे आणि भाई इथे कचरा टाकतात हे लोक. सो असं आहे हालत भाई आरेची. आणि हे आहे 16 नंबरचं हॉस्पिटल. गायज अंधार झाला सो तुम्हाला काही दिसणार नाही आता. हे बघा भाईचा मी फ्लॅश ऑन केले आहे बट पुढे अंधार आहे. हे क्या आहे. सो भाई इथे सायकलिंग वगैरे करतात लोक. तर मी पोचलो आहे कमल तलाव. इथून आपल्याला 10 मिनटं लागतील. टाईम होतो आहे 7:45 आणि भाई अजून आपल्याला 5 मिनटं लागतील इथून पोचायला. तर मित्रांनो मी पोचलो आहे घरी आणि भाई आले मी चाय पितोय. मी खातो आहे आता लिची. कुठे आहे भाई, ये बघा. सो 2 लीची ले गया. वाव. मी आता खाणार आहे लिची आणि त्यानंतर भाई जेवून झोपणार आहे मी, कारण की भाई खूप थकलोय. तर आपण भेटूया डायरेक्ट सकाळी. गुड नाईट गाईज. The next day. You've been shattered, you've been broken down. Heart is beating, still won't make a sound. It feels like an angel straight from heaven, just like my lucky number 7. You're my shooting star. We're running round in circles. Love feels so invincible. Feel you when there's no one around.
हे गुड मॉर्निंग गाईज. तर माझा वर्कआउट करून झालेला आहे आणि रोज सकाळी मी उठून असं नॉर्मलसं वर्कआउट करतो. तर आपण सर्वांनी असं दिवसभरात थोडासा टाइम काढून 15 ते 20 मिनटं काढून रोज एक्सरसाइज वगैरे केली पाहिजे. हे आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वर्कआउट वगैरे करायचं आणि जर आपल्याला माहीत वगैरे नसेल तर यूट्यूबवरच बघायचं. सो यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज असतात एक्सरसाइज वगैरेचे, योगा वगैरे असतात. सो भाई 10 वाजता आता. आज 8 जून आहे आणि आजच मी व्लॉग अपलोड करणार आहे आणि आता मी शूट करतो सकाळी. सो आता एडिट करणार आणि आता लगेच अपलोड करणार 12 वाजेपर्यंत. आणि गाईज मी काल एकतर्फी प्रेमावरती एक व्हिडिओ टाकलाय, शॉर्ट स्टोरी आहे जे मी लिहिलं आहे. तो ज्यांनी बघितलं नसेल प्लीज जाऊन बघा. आणि माझं स्केच जे आहे गाईज इतकं कम्प्लीट झालेलं आहे. भाई खूप मेहनत लागली आहे करायला. या स्केचचे जे डोळे वगैरे आहेत ते डिफिकल्ट होते खूप आणि ही जी दाढी आहे ही पण बनवायला खूप मेहनत लागली. आणि हे वाला गाईज एक टोपी आहे, जी टोपी घालतात म्हातारे लोक. सो भाई आता एवढा पार्ट बाकी आहे करायचा. तर सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.